रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. नाकातील वाढलेलं हाड आणि हे हाड ऑपरेशन न करता हाड वाढतं किंवा नाकामध्ये मांस वाढतं आणि त्याच्यामुळं सदैव सर्दी आणि पडस राहतं. नाकानी श्वासोश्वास करता येत नाही. सदैव काय करावं लागतं, तोंड उघडं ठेवून झोपावं लागतं किंवा तोंडाने श्वासोश्वास करावा लागतो. तोंडाने श्वासोश्वास करणे म्हणजे अनेक रोगांना नियंत्रण देणे. मग या नाकातील वाढलेल्या हाडावरती घरगुती उपाय काय करायचे, आयुर्वेदिक उपाय काय करायचे ते मी सांगतोय, तर ऐका. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व वस्तू घरी किंवा मेडिकलमध्ये मिळू शकतात. आता पहिली घरची मिळणारी गोष्ट म्हणजे गाईचं तूप. देशी गाईचं तूप असलं तर अतिशय चांगलं. गाईचं तूप, केशर मिळतं मेडिकलमध्ये, केशर मिळतं आणि डिकमली किंवा डिकेमली हेही मिळतं. स्टेशनरी दुकानात मिळेल किंवा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जातं. साधारण 1 चमचा गाईचं तूप, देशी गाईचं असलं तर अतिशय उत्कृष्ट. 1 चमचा किंवा वजनात सांगायचं म्हणलं तर 15 ग्रॅम गाईचं तूप, 15 ग्रॅम केशर आणि 15 ग्रॅम डिकेमली समान वजनात घ्यायचं, हे लक्षात ठेवा. आणि हे तिन्ही एकत्रित चांगले खडून मलम तयार करायचा आणि हा मलम घट्ट एका डबीमध्ये भरून ठेवायचा. आणि त्या मलमाचा दिवसातून, ती खिशातच ठेवायची बॉटल, दिवसातून प्रत्येक वेळेला असं जोरात हुंगायचा. फक्त या नाकाने हुंगायचा, या नाकाने हुंगायचा. तुमचा वाढलेलं मांस किंवा वाढलेलं हाड जे आहे ते साधारण दीड महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्णपणे बरं होईल. आणि हे प्रत्येकाला जवळजवळ, लक्षात आलं का तुमच्या, प्रत्येकाला जवळजवळ हा, पण उशिरा लक्षात येतं जेव्हा मुलगा तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला. नाकातून ज्यांचं बोलणं असतं, म्हणजे नाकातून असे बोलतात, लक्षात आलं का तुमच्या, त्या व्यक्तींना हे करणं फार महत्वाचं आहे. आणि रात्री झोपताना देशी गाईचं तूप 1 थेंब या नाकात, 1 थेंब या नाकात, की जेणेकरून दुसऱ्या दिवशी व्यवस्थितरित्या नाक आळत नसतं तूप. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिथे नाकात केस आहेत, ते नाकातील केस गरम हवा करतात आणि त्याच्यामुळं ते नसेल तुपाचा प्रयोग तुम्हाला करायचा तर मेडिकलमध्येच मिळणारं मी दुसरं एक तेल सांगतो, त्याला अणू तेल असं म्हणतात. लक्षात ठेवा, अणू तेल. हे अणू तेल 1 थेंब या नाकात, 1 थेंब या नाकात, किंवा ज्या नाकातील हाड तुमचं, मांस तुमचं वाढलेलं आहे असं वाटतंय त्या नाकामध्ये सोडलं तरी सुद्धा चालू शकतंय. मात्र प्रथम थोडाच प्रयोग करायचा आहे. ज्यांना विश्वास आहे माझ्यावरती आणि ज्यांना वाटतंय की हे आपण ऑपरेशन करणार नाहीये, अशा व्यक्तीने हे प्रयोग करायचे आहेत. पुन्हा सांगतोय की कोणताही हा आयुर्वेदिक केलेला उपाय हा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट करत नाहीये. फक्त प्रयोग करताना जर व्यवस्थित केला. आता याचा रूपांतर पुन्हा लक्षात ठेवा पिनस रोगामध्ये होतंय, की ज्याने पूर्ण
नाक आतून सडून आतमध्ये भोग पडून ते तोंडामध्ये उतरतं, त्यात पस वगैरे निर्माण होतो. त्याच्यामुळे यावरती दुर्लक्ष करू नका. साधा सोपा मी उपाय सांगितलेला आहे. आणि ऍक्टिव्ह करण्यासाठी लक्षात ठेवा, तुम्ही सूर्यप्रकाश तेल असतं ना, ते सूर्यप्रकाश तेला एक त्यात काटकी बुडवायची आणि ती अशी नाकाच्या जवळ धरायची आणि नाकाला असे नाकाच्या जवळ धरून हळूच वाढायचं. जोराचा झटका बसतो, त्याच्यामुळं हळूच वाढायचं. पूर्णपणे तुमच्या मस्तकापर्यंत मुंग्या येतात. ब्रेन ही त्यांनी पूर्णतः ऍक्टिव्ह होतो. सर्दी पडसंही तुमचं पूर्ण निघून जातं. साधा सोपा उपाय सांगितला, भगवंताच्या कृपेने त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.